हिंगोली शेतकऱ्याचे ट्रॅक्टर जळवून त्याला दमदाटी केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी महसूल विभाग पथकावर केला आहे। या आरोपाचे खंडन करत औंढ्याचे तहसीलदार गाडे यांनी हे आरोप खोटे असल्याचे सांगितले। तहसीलदार हरीश गाडे यांनी औंढा पोलीस ठाण्यामध्ये याबाबत गुन्हा देखील दाखल केला आहे। प्राप्त माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तहसील अंतर्गत येणाऱ्या पोटा शिवारातील अनखळी नदीपात्रातून वाळू चोरी करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती महसूल पथकाला मिळाली। त्यावरून पथक घटनास्थळी गेले असता वाळू तस्करांनी पळ काढण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टरचे हेड पलटून आग लागल्याने जळते ट्रॅक्टर हेड सोडून वाळू तस्कर घटनास्थळावरून पसार झाल्याची घटना आज दुपारच्या दरम्यान घडली। मात्र बाजूच्या शेतात उभे केलेले ट्रॅक्टर तलाठी हजारे व मुखेद यांनी पेटवून दिल्याचा आरोप ट्रॅक्टर मालक नवनाथ डोंबे यांनी केला आहे। वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई न करता ट्रॅक्टर विनाकारण पेटवून दिल्याचा आरोप शेतकरी डोंबे यांनी केला आहे। मात्र वाळू तस्करांनी महसूल पथकास पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न केला। या प्रयत्नात सदर ट्रॅक्टर हेड उलटले व त्याला अचानक आग लागली असल्याचा खुलासा औंढ्याचे तहसीलदार हरीश गाडे यांनी केला व त्यानुसार औंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश राहिरे, पोलीस उपनिरीक्षक दत्ता कानगुले यांनी घटनास्थळी पंचनामा देखील केला। सदरील कारवाई मंडळाधिकारी काळे गजानन हजारे, तलाठी मुखेद गजानन सोनटक्के यांनी तहसीलदार हरीश गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली। मात्र औंढा तहसीलच्या महसूल पथकावर अशा प्रकारचे लावलेले गंभीर आरोप कितपत खरे आहेत हा एक प्रश्नचिन्ह आता निर्माण झाला आहे।